इज्जत देऊ म्हणजे जाऊन देणार नाही असं आहे का? हा महाराज हा तुमचं इम्प्रेशन काय आमचं इम्प्रेशन काय? पोझिशन काय हा कंडिशन काय? कंडिशन काय वा वा. तुमची पोझिशन काय काय एवढं चांगलं सांगतात काय? महाराज तुम्ही त्याला सांगा बरं काय? महाराजाचे काय काम असते अरे महाराजाचे काम काय असतात? किती कचरा पाडा महाराजाचं अरे महाराजाचं काम ढालपट्टा फिरणे ढालपट्टा फिरविणे स्वार शिकार करणे कोणावरती स्वार होणे टकटक 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 हा हे आमचे राजे लोकांचे काम दुसरं असतात. काम पाण्यामध्ये पोहणे म्हणजे सूर्यराज काम आणि मग काय झालं याला काय झालं आता? माझ्या अंगावर कुठं अरे दादा सूर्यराज काढ तुम्ही सूर्यराज काढ हा शूरवीराचं. अरे शूरवीराचे काम काय असतात? आवडतीच माझी बायको सूर्य अरे वा. त्याची बायको होती शिरवीर शिरवीर वा 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 त्यांच्या काहीतरी आठवणी जुन्या आठवणी आल्या वाटतं. अहो काय सांगायचंय त्याला त्याच्या बायकोचं ध्यान झालं आता तशीच माझी बायको शरीर तशीच तुमची बायको सुद्धा शूरवीर होती. जाऊ दे. अहो काय सांगायचंय माझी बायको बेसन बनायला शरीर काय म्हणता? मग अहो बेसन बरोबर मध्ये शूरवीर होते म्हणायचं. आमची बायको म्हणले शरीर बेसन बनाय बरं अहो रडू नका नीट सांगा काय झालं ते. माझ्या अंगावर टाक घाणेरड्या. अहो नीट सांगा रडता कशाला? अहो तशीच बायको माझ्या बायकोचं मला ध्यान येतं मग तुम्ही शिरवीराचं नाव काढा तुमची मालकीन बेसन बनवण्यामध्ये शूरवीर होती. अहो काय सांगायचंय हा तुमच्यासारखे 2-4 कुत्रे आले मित्र म्हणा. कुत्रे आले हा. ते म्हणले जेवण करायचंय जेवण करायचं म्हणले. पहिले होते 2 हा इष्ट होती राखेलवरची. हा त्याची बायकोला सुगरण बेसन बनायला हा ते म्हणले तुझ्या बायकोच्या हातचं बेसन खायचंय बेसन खायचंय. माझी बायको बेसन बनायला सुगरण बर तिने अशी हवा भरली हवा मारली स्टोला. टोला हवा मारली हा तो पेटीला पिटीला. काय सांगायचं महाराज तुम्हाला अहो काय सांगायचंय हा तोचा असा बडका झाला कसा? मी म्हणायचो हा रंगू हा बेसन का बघू नये छोड़ दे त्याची बायको म्हणायची मी मर जाऊंगी मिट जाऊंगी लेकिन बेसन का बगुना नहीं छोडूंगी यावरनं काय शूरवीरपणा केलता तुम्ही? हा ना याला. काय सांगतो शरीराचं नका सांग माझ्या बायकोचं मला ध्यान होत महाराज कशात शूरवीर होती तर त्या बेसन? हा? अहो ह्यो सुद्धा लय शूरवीर आहे काय तुम्हाला म्हणता? माहिती का ज्या टायमाला भारत पाकिस्तानाचं युद्ध झालं हा तेव्हा 360 डब्याची रेल्वे ह्याच्या डोक्यावर गेली काय म्हणता? अहो डबे मागे डबा केस गेले पण त्याला काय झालं नाही. खटराक 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 360 डब्याची रेल्वे गेली 360 डब्याची ह्याच्या डोक्यावरून डोक्यावर तर त्याच्या घरीचा एक केस सुद्धा हल्ला नाही काय म्हणता? अहो मिस्टर रेल्वे मागे रेल्वे खटराक 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 मग ही शूरवीर काय कमी आहे काय माझी बायको बेसन बनव आता काय झालं ते सांग. बेसकाचं गेलं पलटी झालं की झाला दुसरा हा म्हणा तुमच्या डोक्यावरून 360 डबा गेला. 300 डबा रेल्वेचा तर त्याला काय नाही झालं विचारा कोळशाची होती ती तवा कोळशाची बरोबर. आता लाईटीची आता बरं असू दे अलीकडे या. नाही ते सांग बाबा तुमच्या डोक्यावरून 360 डब्याची रेल्वे गेली. तरी ह्या गाड्याचा एक केस सुद्धा वागडा नाही झाला रेल्वे गेली त्या टायमाला हे कुठे होते? पुन्हा खाली संडासला बसवते आम्हाला सांगतात ह्याच्या डोक्यावर रेल्वे गेली तरी. अहो इथं काय नाही अहो ज्या टायमाला तिकडे युद्ध लागले का आता तिकडं हा ह्यो सीमेवर असतो सीमेवर काय म्हणता? मग सीमेवर अहो आता काय सुट्टी आलाय का? सिद्धरपूर तर आलाय माझ्यासारखाच हा अहो 200 गोळ्या येण्याने छातीवर चालल्या काय म्हणता? माझी बंदूक नको आमच्या नको. नको दाबू खटका नको दाबू बंदुकीचा
खटका दाबू नको दाबू नको म्हणा खटका नको दाबू बाबा काय सांगायचंय तुम्ही शिव्या अहो मी त्या बॉल मध्ये 3 विकेट घेतो तुझ्या बापाने घेतलं ते स्टंप मारत होती तिकीट घेतो अहो लय शूरवीर आहे सूर्यवीर आहे. ह्या छातीवर त्याने 170 गोळ्या चढल्या काय म्हणता ह्या छातीवर तिथं त्या सीमेवर सीमेवर 170 गोळ्या झेलल्यात गोळ्या मग गोळ्या कशाच्या होत्या अहो तसला कारतूस छाट छूट हा काय म्हणता तू असं कर हा? तू वाढून सांग हा. तुला बीची पावडरीचा काला खाऊ घालतो कशाच्या गोळ्या खाल्ल्या होत्या अहो छाती 170 गोळ्या ह्याने दिल्या. 170 गोळ्या त्याने छाती 170 गोळ्या खाल्ल्या त्यांनी काय म्हणता तरी त्याच्या छातीला काय नाही झालं काहीच नाही झालं हा, हा. ए लय छातीने बाद दिसते लय छाती सगळी स्टील बॉडी त्याची असे होय. मग गोळ्या कशाच्या होत्या लेबर गोळ्या अरे बाबा हा राजाचा दरबार आहे या दरबारामध्ये बोलायचं कसं चालायचं कसं आणि वागायचं कसं समजत आहे का आता का माणसं महाराज आम्ही खेड्याचे माणसं अन्न खाऊन दिवस काढतो बोलताना आपले विचार करून बोलायचं हो. दादा हा राजाचा दरबार आहे मागं काय बोललं झालं रे तर बाबा या देहाला राजा कर्ण म्हटलं जातं आणि तुम्हाला माहित आहे ना आमच्या